सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेवर सत्ता जी आहे ती प्राप्त केलेली, मात्र त्याचबरोबरीनं बार्शी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या त्याचबरोबरीनं पंचायत समितीच्या सर्व जागा ज्या आहेत त्या विजयी केलेल्या आहेत आणि राजेंद्र राऊत माजी आमदार भाजपचे ते आपल्यासोबत आहेत। भाऊ, खरं तर सर्वच झेडपी आणि पंचायत समितीच्या जागा आपण काबीज केलेल्या आहेत, काय सांगाल, काय केली प्रतिक्रिया? निश्चितपणानं सुरुवातीला मी माझ्या तालुक्यातील जनतेने माझ्यावरती काय खोटे आरोप विधानसभेला झालेले होते, त्या आरोपातून माझी निर्दोष मुक्तता केली असं माझं मन प्रसन्न झालेलं आहे। आज जवळपास नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद 58,500 मताचं मताधिक्य बार्शीमध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड झालं, जिल्ह्यामध्ये झालं, महाराष्ट्र राज्यामध्ये असा निकाल कधीच लिहिला नाही। त्यांनी सांगितलं एखाद्या चांगल्या कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीने आमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवल्या, आमच्याकडनं अन्याय झाला होता, तो अन्याय दूर करण्याचं काम या तालुक्यातील जनतेने निश्चितपणाने केलेलं आहे। भाऊ, खरं माझे भाजप पर्यायाने तुमच्या विरोधात एकत्र येत दोन्ही शिवसेना असतील, दोन्ही राष्ट्रवादी असतील, यांनी महाआघाडी स्थापन केली आणि आपल्यावर सातत्याने एकच टीका करत राहिले की विध्वंसक वृत्तीचा नाश आम्हाला करायचा आणि त्यासाठी आम्हाला मतदान द्या। दिलीप सोपालांची ही भाषा होती, काय उत्तर असणार दिलीप सोपाल? तुम्हाला मी या अगोदरही सांगितलेलं आहे की मुळातच मला सुद्धा पूर्णपणे संपवण्याचा या तालुक्यामध्ये प्रयत्न केला। माझ्या अगोदरही जेवढी काही मंडळी या ठिकाणी ग्रामीण भागातील नेते मंडळी लढली, मग उदाहरणार्थ बाबूराव गाडेगावकर असतील, किसन आबा देशमुख असतील, आदरणीय आमच्या प्रभाताई झाडबुके असतील, आदरणीय आमचे चंद्रकांत निंबाळकर असतील, किंवा जीही ग्रामीण भागातील जी नेते मंडळी यांच्या विरोधामध्ये लढली, काय अवस्था होती या बार्शीतली। आज फौजदार बंगल्यामध्ये वार होत होते, पांडे चौकात आताडी बाहेर निघत होती, फायरिंग होत होत्या या बार्शीमध्ये, एवढी दहशत होती। माझ्या ग्रामीण भागातल्या मुलीसुद्धा मी कॉलेज जीवनामध्ये असताना शिक्षण घेऊ शकत नव्हत्या आणि एवढा अत्याचार होता। ह्या अत्याचाराच्या विरोधात माझ्यासारखा एक तरुण पुढं आला आणि ह्यांची दहशत दादागिरी मोडण्याचं काम केलं आणि जे कानात बाळ्या घातलेले एवढे दिग्गज गुंड होते ते माझ्या संघर्षापुढं नस्तामोद झाले। एखाद्या जर कुणी अन्याय करत असेल आणि त्या अन्यायाचा प्रतिकार करत असेल तर मला वाटत नाही ती दादागिरी केली, कारण मी ज्या पुतळ्याच्या समोर उभारलो ती माझं सर्वांचं, आपल्या सर्वांचं दैवत आहे, जगाचं दैवत आहे आणि त्यांच्या विचारानं चालणारा हा राजा राऊत नावाचा एक शिवभक्त आहे, मावळा आहे। त्यामुळे मी त्यांच्याकडे पाहून राजकारण करतोय। माझ्याकडनं कधी अन्याय, अत्याचार किंवा चुकीचं काय गुंडगिरी वगैरे कधी होणार नाही। फक्त कुणी जर अन्याय करत असेल तर त्याला 100% धडा शिकवणार। तुम्हाला पुढची जी विधानसभा असेल त्या प्रचाराला सुद्धा माझ्या आदरणीय शिंदेसाहेब स्वतः आलेले दिसतील आणि राजाच करतील, बस काय। पाहतो या ठिकाणी सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा ज्या आहेत त्या बार्शीमध्ये भाजपने जिंकलेल्या आहेत आणि राजेंद्र राऊत यांनी याचं नेतृत्व केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बार्शी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।